हाय मित्रांनो, आज आपण बनवणार आहे मच्छी फ्राय। त्यासाठी आपण आणले 1 किलो मासे। हे बघा, फ्राय साठी या आणि भाजीसाठी या। चला मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मच्छी फ्राय मिक्स यात टाकू आपण। मच्छी फ्राय मिक्स कडक बनते कडक। मसाला मच्छी फिश फ्राय आणि भाजी पण फ्राय पण तुम्हीच बनवला? तुला येते का? येत नाही मला, हे का नाही? हे बघा भावांनो, आपली गंगी करायला भाकरी आणि आपलं तेल कळाले मच्छी फ्रायचं इकडं। इकडे गंगीच्या भाकरी होत्या। गंगी भाकरी करते, गंग्या फ्राय कर। शाबास गंगाराम। रिक्षा नाही जाणार। अरे वा, रूम भाडं कशाने द्यावं? रूम भाडं का? तेल सोडा। ओम झोपत आहे, लवकर लवकर करा काय? मग वाटेत बसू। भाजी नंतर पहिलं मसाला जास्त गेला पाऊस पडल्यामुळे अजून तुमच्याकडे पडला का नाही का माहिती। आणि तुझ्याकडे पाऊस पडला बाई इकडून जा, इकडून जा। लय मोठा दुपारी पाऊस पडला, तुमच्याकडे पडले काय माहिती पडलं। गरम असं आहे बस, म्हणून तर हाफ शर्ट टी शर्ट। दिदीचं काम लसूण काढायचं प्रत्येक भाजीला, दिदीचं काम। आमच्या दोघांचं भाजी वापर ते बी साहेब करू लागत नसते, पण कामाला जावं लागते म्हणून करावं लागते। थोडं रिक्षा पण करू लागायचं, त्या निमित्तानं आपलं जेरी करता येईल। ड्युटी केलं नाही का? दोन धंदे बंद करायचं, एकच करायचं, ड्युटी आणि युट्यूब फॅमिलीसाठी काय करायचं। गेल्याला वापस आला भावानो, गेलो, पाऊस एवढा जोरात आला, रिक्षा अशी फिरली परत आणून लावली पाहिजे आणि येतानाच मासे घेऊन आले। मला पावसामध्ये आहे ना मस्त मजा येते मासे खायला। रोज चिकन खात नाही। भाजीला घेतली का? भाजी घेतली, घे शेवगा आणला, शेवगा मोठा मोठा शेवगा। कुठलं तर डबा आहे दुसरं काय? अगं बाई, तू परत झाली करून काढली। पोराला सुट्ट्या असल्यामुळे मला डबा सकाळी बनवून आणले, उशीर होता तसंच जायला लागलं। बसला तर मोबाईल नाही भेटत। मी ओमला अगोदर सांगत होतो मोबाईल काय केलं, ओम कुठं मागत मोबाईल ना
मग पावसात भिजत आलीस का? नाही भिजत आहे का? तुम्ही आणलं की मला आज मी येताना भिजलो की मग तुला न्यायला आलं. भिजलं तर काम तर करावंच लागते. एका नाही मित्रांनी काम केल्याशिवाय काही नाही आपल्याला. जरी गावाकडे असलं तर असं झोपत बसायचं इथं काय काम केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. अगो बाबा सगळं इकत आहे. पाणी सुद्धा इकत आहे. 10 रुपयाचं पाणी आहे. पाणी सुद्धा इकत आहे. तर भाकरी झाल्या बघा. आता बसलेत मोबाईल घेऊन आणि ट्राय करून त्या पोरांना दिलंय आणि आता बसलेत मोबाईल, आता धरलेत मोबाईल. आता तुला भाजी बनव म्हणलेत तर मीच बनवते. मग चला मग आता मी घेतले बघा टमाटर आहे आणि कांदा आणि लसणाची 2-3 आलं आहे. लसणाची 4-5 पाकळ्या आणि हे अद्रक आहे, मिरची आहे आणि कोथिंबीर. आता हे बारीक करून घेऊ का? भाजून घेतलंय मी हे. मला भाजी येणार भावानं मी असं फ्राय केले होते. भाजी पण करतो काय नाही. मी नसलेल्या काय मला तरी असलं तरी मला कंटाळा आला ना ते बनवते. आजची भाजी तुझ्या हातची त्याचं डोकं कुठं आहे? मिक्सर मधून काढून घेते. स्टँड लावला होता पण नाही. बंद करून ठेव. मला जम आवडतच नाही ते. तुम्ही स्टँडवर नाही ठेवतो म्हणाला आहे घेऊ. दीदी हे झाडून काढावं का? हे दीदीने लसूण काढले असं ठेवले बघा का काय दीदी? हे कुणाला उचलायला? पप्पाला कमला उचल का? ए दिदू हाताने उचलायचं किंवा ह्याच्यावर उचलायचं बाळा. सगळे जाड मम्मी झाड मी झाड दिदी झाड झोपल्या झाड मोठचा भाऊ बघतो ते शरीर बघत गेले ना मग तेच झाले का बघा. तेल टाकलं ह्याच्यामध्ये आणि त्याला कडू द्यायचं. मग टाकायचं. हे मला आम्ही लय करून तर चिकनच खातो. त्यांना अशी आवडते आणि जास्त लई हे करत नाही. पोरं पण खात नाही फ्राय खातात म्हणून चिकन आणते बघा. तर आज आणले. संडेच्या दिवशी तर चिकनच असते. चिकन किंवा बकरी असं बोलतात. खात नाही तर मासे जास्त काट्या होता ना त्याच्यामुळे पण लय गरम झाले. आता असा पाऊस पडला पण आता गरम झाले. मला मच्छी आवडते म्हणजे खात नाही मग काट्यामुळे मी आणत नाही. थांबून आपण फ्राय करून देतो. भाजीचं काय काय करतो खायला तेवढंच भारी वाटतं जीवाला. तेल पडलंय टाकायला तेल लागली.
जे आहे ते टाकायचं आपलं तीळ बिळ असलं काय टाकायचं नाही जर धरलं तर टाकायचं तर नाही टाकायचं तर सिंपल भाजी खोबरं टाकून डाळ पण टाकत कोणी कोणी मी नाही टाकत तेल सुटलंय बघा आता तर आता इकडे पाणी पण गरम करायचं मसाले टाकते तिखट होईल गावाकडलं मिरची आहे तिखट व्हायला तर मग उठायचंच नाही मीठ टाकते त्याच्यामध्ये पण टाकलं होतं मीठ एवढं मीठ टाकते मसाला फ्राय मसाला आणि कट केलेला मच्छी फ्राय मच्छी किती छान झाले इकडे करा तेल कसं सुटले बघा आता किती छान झाले मग आता पाणी टाकायचं त्याच्यामध्ये खोबर कुठे गेला खोबर 10 वाजल्यात आता उठायची उद्या गरम कसं नाही मला उद्या 2 दिवस झाले उपाशी झाडायला भावानं कशी खाय आता उद्या उपाशीच जावं लागतं खोबर टाकले बघा ते खोबर मला फायदा नाही 50 रुपयामध्ये तिथं जेवण भेटते कंपनी तिथंच खायला आता पाणी टाकते मी हा आता उकळी येऊ द्यायचं उकळी त्याच्यात टाकायचं हळू उकळी मध्ये मासल्या टाकायचं एक करून मासल्यास उकळी आल्यावरच टाकायचं मला काय मला उकळी असं गदगद आली की मग हे करायचं थोडा शिजून घेतली बघा थोडा अशी झाली भाजी अशी बनवली तरी पण आली आहे दुसरं काय नाही लसूण आणि अद्रक कोथिंबीर कांदा एवढंच टाकून बनवली आणि अशी बनवली आहे तर आवडली असली तर लाईक करा आणि शेअर करा आणि तुमच्याकडे पाऊस पण आहे का ते पण सांगा कमेंट मध्ये चला बाय बाय जेवण करतो तुम्ही पण या जेवण करायला सबस्क्राईब जरूर करा आणि